ओके. गुड इव्हनिंग तुमकां सगळ्यांक आनी येवकार. कुडका बांबोळी तळवली जी ग्रामसभा जाली, इट्स बीन अ हॉट टॉपिक अँड व्हिडिओ व्हायरल जाले, तुमकां सगळ्यांक खबर आसा. बट ताजो जो एक पार्ट आसा तोच सगळ्यांक डिस्प्ले जाला, दुसरो पार्ट थंयच आसा. जे आमचेर फॉल्स एलिगेशन्स घातले, त्या दीस ग्रामसभा जाली, ग्रामसभा करपाक दिवना आमकां. हे पंच मेंबर जे आमचे त्या दीस ग्रामसभेक सगळे वोटर्स प्रेझेंट असले. बट अकॉर्डिंग टू आमच्या MLA, तो म्हणटा कितें, तेजे जे आमी कोण आयकना ते आमी घाटी, तेजे जर आमी आयकता जाल्यार आमी तेजे रेप्रेझेंटेटिव्ह. ऑल द मेंबर्स दॅट वर प्रेझेंट, दे वर द वोटर्स, आणि वोटिंग बीन सगळी कॅरीड आउट जाल्ली. सरपंच विल ब्रीफ अबाउट दॅट. बट बिफोर दॅट इवन आमची ऑर्डिनरी ग्रामसभा जाल्ली, स्पेशल ग्रामसभा जाल्ली. स्पेशल ग्रामसभेक VDC कमिटी काडलेली, पूण तेंच्यांनी ओपोज केलो. वाय आमकां ओपोज? VDC कमिटी त्या दीस नेवरा पंचायतीनूय काडलेली, तेंकां तुमी कशी काडपाक दिली? इवन MLA मिस्टर विरेश बोरकर वॉज ऑल्सो द मेंबर ऑफ द VDC कमिटी, पूण तेंकां काडपाक दिली अँड वी वर ओपोज. आमचेर ते एलिगेशन्स घालता आमी VDC कमिटी कशी काडली. ओके. नेक्स्ट दिपाली, जे आमचे पंच मेंबर आसा, दिपाली काणकोणकर. दिपाली वॉज प्रेझेंट दॅट डे फॉर द स्पेशल ग्रामसभा. त्या दीस इतलो बोवाळ जाता, शी इज टॉकिंग अबाउट द वुमन एम्पावरमेंट. त्या दीस इतलो बोवाळ जाता ग्रामसभेक. आय वॉज द वन, आमी बींग लेडीज, वी वर ट्रायंग टू स्टॉप एव्हरीथिंग. सगळे एकामेकाक झगडटाले, सगळे एकामेकाक मारपाक, इतले सिच्युएशन वर्स जाल्ले. आय वेंट, आमचो क्लार्क जो आसा लक्ष्मीकांत, ही वॉज रिक्वेस्टिंग मी, मॅडम तूं वचनाका, दीस इज गोइंग टू बी वर्स. बट आय वॉज, म्हाका म्हाजे सेव जावच्या परस आय वॉन्टेड द मेंबर्स ऑल्सो टू बी सेव. आय कॅनॉट कीप क्वायट. हे मोबायल घेतला आनी व्हिडिओ काडटा. आय वॉन्ट टू आस्क हर वन क्वेश्चन. तुज्या घरान जर झगडी जाता, फाल्यां सकाळी तूं मेंबर्सांक तुज्या घरांतल्या वाटोवंक वयतले काय तूं मोबायल काडटले रिकॉर्डिंग करपाक? शी वॉज बिझी ऑल द वायल रिकॉर्डिंग ऑल द थिंग दॅट वॉज हॅपनिंग. एका मेंबराक ते फाटी काडूंक वचोंक ना. मागीर सगळी झगडी जाली. वी ट्रायड आवर लेवल बेस्ट टू कंट्रोल. एनदर थिंग, घाटी 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 म्हणटा. पयर ग्रामसभेक ताजोच स्थानीक, हू इज सपोर्टर ऑफ RG, मिस्टर रिकेश शिरोडकर. रिकेश शिरोडकर हाणें रेंटेड घाटीज, ताणें घाटी हांकां, म्हणजे अकॉर्डिंग टू देम, हांव घाटी म्हणना, अगेन एवरी वर्ड उलयतना सांबाळून उलोवचो पडटा, बिकॉज हे केन्ना कितें कॅप्चर करतले न्ही आनी अगेन्स्ट उलयतले, कितें हांकां खूब उमेद व्हिडिओज घालपाची. वी डोंट हॅव दॅट मच टायम. आतां पंचायतीन सगळ्यांची पेंडिंग कामां आसा. OBC सायन करपाक जाय, ते इन्कम सायन करपाक जाय. वी आर नॉट इंटरेस्टेड इन मेकिंग एनी व्हिडिओज and doing all this time pass, but we have to come to the people and tell the reality. जे false allegations MLA घालता, आजपर्यंत MLA कितले डेव्हलपमेंट केला? let him come and show. ताणें आजपर्यंत फक्त व्हिडिओज, हांगा वयता थंय वयता व्हिडिओज काडटा. सेकंडली, आय वॉज टॉकिंग अबाउट रिकेश शिरोडकर. रिकेश शिरोडकराक ते दीस विचारले, थंय ग्रामसभेक म्हणपाक लागलो सगळे घाटी पोचल्या. एणे स्वता घाटयांक रेंटेड अपार्टमेंट्स दिला, रेंटेड जागो दिला. समबडी आस्क्ड हिम, जाल्यार तेजेर तो उलयता, मातसो ओगी राव, ते म्हाजे पोट. सो दिस इज द थिंग. म्हणजे तुमी जे करता, तुमी घाटयांक हे दिवपाचे, रेंटेड दिवपाचे, तुमकां जाय ते करपाचे. त्या टायमार दॅट इज स्पॉट आनी एव्हरीथिंग. आणि बाकीचे आमचे वोटर्स, आमचे मेंबर्स कोण आसा, तेजे जर वोटर्स घाटी आसा, दॅट टायम इट इज घाटी. दिस इज वन ऑफ द मोस्ट बायस्ड MLAs वी हॅव एव्हर सीन. He is not talking anything about that. Similarly, ye Dipali asa, she is a half knowledge lady. Empty vessels make more noise म्हणटा पळय, that is subjected to her. ते सारखे तेका फिट जाता. She has no knowledge. ते agenda meeting येता, fortnight meeting येता. She keeps her mobile. She doesn't understand anything. Let me clarify this. तेका कितेंच understand जायना. She is being trained and she is being guided by her supreme leaders, whoever it is. येता, मोबाईल ऑन करता, सगळे रिकॉर्डिंग करता. Who gave her permission to record all this? वयता, थंय कोणाक सांगता, and then she will not understand anything. Then she will prepare herself आणि मागीर ते व्हिडिओज व्हायरल करता. So this is the identity of Dipali. Okay? So तुम्ही सांगा, लोकांपर्यंत फक्त हाफ गजाली पावता.
लोकांपर्यंत सगळ्यो गजाली पावना. लेट सरपंच ब्रीफ अबाउट द वोटिंग दॅट वॉज कंडक्टेड दॅट डे. आम्ही ते दीस ग्रामसभा काडली संडे भायर. त्या दिसा हांवें सगळ्यांक सांगलें की आमी आतां अजेंडा प्रमाणे कमिटी काडटली, पॉयंट्स काडटली. मागीर अकॉर्डिंग टू बायोडायवर्सिटी पयली कमिटी काडपाक येयली तेन्ना सगळ्यांक बूक रेजिस्टर बूक दिलो. जी ग्रामसभा येयले तांकां नांव घालपाक सगळ्यांक. मागीर सगळ्यांक नांव बरयली रेजिस्टराचेर, सगळ्यांची घेयली बूक सगळो आमी सगळ्यांक दिवन मागीर बूक हाडून टेबलार दवरलो. मागीर जाली स्टार्ट केली. पयलीं कोणा अपॉयंट करपा जाय तेणी हांवें विचारलें कोणा अपॉयंट करपा जाय. मागीर एकल्यान नांव दिलें खुशाल म्हणटा तेणी, आनी मागीर आनी एकले कोणान दिलें. मागीर सो आमी मागीर वोटींग केलें. सो नंबर आसलो वोटींग जालें 102 आनी हात उबारले ते तेंचे जाले 170. नांव रेजिस्टराचेर आसलेली ओन्ली 102 आनी वोटींग जालें 170. सो तेणी कितें केलें, डबल हँड रेजिंग केलें. सो वोटींग वॉज नॉट प्रॉपरली. मागीर आमी रिकावंटींग दुसरी वोटींग केलें. रिकावंटींग करून मागीर ते सगळे जेन्ना तेणी अर्द्यान रेजिस्टराचें नांव एक बरोवना तेन्ना ते येवन सगळे नांव बरोवपाक लागले. मेजॉरिटी वाडली, वोटर्सांची मेजॉरिटी वाडली आनी वोटींग कावंट जालें 230 रेजिस्टराचेर. मागीर हें करून कावंट करून सगळ्यांक रेज हँड करून 138 तुशेलाचेर जालें. सो विशाल सो तो लिडींग जालो. सो हांवें अनाउन्स केलें की तो विनर हें म्हणून चेअरपर्सन म्हणून. मागीर ते मागीर बेजार जाले की तो चेअरपर्सन जालो म्हूण. आनी मागीर ते बोबाड मारपाक लागले. येयन परत टेबलाचेर येवन मागीर काडटाय आपले जाय तशें बोबाड मारता. डिसिप्लीन दवरना ते आयकोनाय, फक्त येवन टेबलाचेर येवन आपल्या जाय ते उलयताय. सो मिसकंडक्ट करपाक लागले. मागीर एमएलए येयले तशें ते आनी तांकां हें वाडलो तेंचो आनी बोबाड मारपाक लागले. मागीर एमएलए येयली. मागीर म्हणपाक लागलो सरपंच आनी सेक्रेटरी म्हणपाक लागलो मिस्टेक जाल्या म्हणपाक लागलो की ते पयलीं जे हें आहा तेच वोटींग दवर म्हणपाक लागले. एमएलए कोण परमिशन दिली उलोवपाक? एमएलए हांव म्हणटा एमएलए कोण? एमएलए परमिशन कोण दिली उलोवपाक? एमएलए येयले मागीर केलें म्हणपाक लागलो आमकां म्हणपाक लागलो सरपंच मिस्टेक आनी एमएलए कोण उलोवपाक? एमएलए कोणा परमिशन दिलें? एमएलए हॅव नो रायट. मागीर तो हें करत मागीर ताका कोण तो हें केलें क्वेश्चन केलें. तो हें केलो भियेलो आनी तो गेलो. तितल्या मागीर सगळीं मागीर बोबाड जाली. हांवें म्हणलें ही आतां हेची दुसरी कमिटी काडया. गाबेज कोण आयकोना सगळीं बोबाड मारपाक लागले, बुरशी गाळी मारपाक लागले. कोण खबर. हांवें मागीर हें करून हांवें ग्रामपंचायत बंद केली, ग्रामसभा बंद केली. मागीर सगळीं बोबाड मारून सगळीं हांव मागीर हें करपाक लागली. मागीर तो एमएलएचो ड्रायव्हर सुदेश तेणी येवन गेट बंद केली आनी आमकां वचोन दिवना. सगळ्यांक आडोवपाक लागलो आनी धुकलपाक लागले. एकल्या चेड्याक म्हणपाक लागलो तेणी मूठ मारली, हेजेर मारली, फाटीर मूठ मारली, पोटार म्हणपाक तेजो शर्ट पिजलो. हें कितें आतां? हांव म्हणटा लेडीजां धुकळ्ळी, म्हाका धुकळ्ळी, सगळीं लेडीजां धुकळ्ळी. हें सारकें? हें एमएलएन केलें तें सारकें? एमएलए आजीक सपोर्ट करता. एमएलए कोण? एमएलए सगळ्यांचो, फक्त आजीचो न्हू. Being MLA, तुवें जे सिच्युएशन ते क्रिएट जाला, you should have resolved and then disappeared. How did you disappear without resolving it? तुका जर एक ग्रामसभा, एक पंचायतीची ग्रामसभा तुझ्याकडे जर सांभाळना, how you are going to constitute and how you are going to protect the entire Sant Andre? कसो विश्वास दवरपाचो आमी तुजेर की तू फुडें आमकां प्रोटेक्ट करतलो म्हणून? Next, one more topic which was always discussed in all the videos is family raj. आता फॅमिली राज दीपाली आणि आमचे एमएलए सुद्धा फॅमिली राजाची टॉपिकार उलयता की आमचे पंचायतीन फॅमिली राजच चलता म्हणून. हांव एक सांगूंक सोदता की आमचे पयलीं आय वॉज अ मेंबर फॉर द पास्ट 10 years नाव हियर इन दिस सेम पंचायत. आणि आमचे फोर्टनायटली मिटिंगान जास्त करून आमचे पब्लीक कोण येनासलेले.
पण फ्रॉम द टाइम आता जे न्यू मेंबर येले तेन्नाच्यान ते व्हिडिओ करूंक लागले आणि पब्लिकाक इन्व्हाइट करूंक लागले की प्लीज कम फॉर आवर फोर्टनाइटली मीटिंग, प्लीज अटेंड फोर्टनाइटली मीटिंग. नॉट आय एम नॉट टॉकिंग अबाउट ग्रामसभा, जस्ट टेक माय वर्ड, इट इज ऑफ फोर्टनाइटली मीटिंग. ओके, वेल अँड गुड. इन्व्हाइट करता जाल्यार सगळे येले, तेजे भाऊय येता, तेजेय सोयरे येता, हर रिलेटिव्ह ऑल्सो कम, ऑल मेंबर्स रिलेटिव्ह मे माइट हॅव कम, इट इज बिकॉज ऑफ हर इन्व्हिटेशन ऑन व्हिडिओ. ते व्हिडिओ व्हायरल करता, फोर्टनाइटली मीटिंग ऑन इन आमची पंचायतीन हे दिसाचेर जाता, तुम्ही सगळे येयात म्हणून. सो लोक येता आणि ते म्हणटा की फॅमिली राज म्हणून. सेकंड थिंग ते कितें म्हणटा की आमची जे पळय आमची सरपंचाची ब्रदर इन लॉ कम्स टू पंचायत ऑन अ रेग्युलर बेसिस. येतलेच, आमची सरपंच गाडी चलोवंक जायना. I also don't drive. My also husband comes. Maybe my relative might come to drop me to the panchayat. That means that is family raj. I want to ask them, because if somebody, we are women, we are taking some help of our relatives just to drop us to the panchayat. They might be waiting for us till we finish our work and come and take us back home. Is this called family raj? These are the allegations, baseless allegations. फक्त आमचे सरपंच आणि डेप्युटी सरपंच, because their brother and brother-in-law have been ex-members of this panchayat and they have done good work in this panchayat. जस्ट तेजे नाव पिड्यार करपाक लागून हे सगळे एलिगेशन चालू आसा आणि कांयच ना. आणि म्हणल्यार म्हाका म्हणपाक ते जेन्ना ग्रामसभा काडटा तेन्ना म्हणपाक लागलो MLA स्टेटमेंट दिला की म्हाजो चेडो थिंगा आसलो म्हण. हांव सांगता म्हाजो चेडो ते ग्रामसभाक आसोना. समज म्हाजो चेडो ग्रामसभाक तर आसलो हांव आयजूच रेजिग्नेशन दिता, म्हाका प्रूफ कराय म्हण सांगता की म्हाजो चेडो ते ग्रामसभाक आसलो म्हण. हे न्ही MLA फॉल्स क्रिएशन करून न्ही आमकां परत परत हे करता, डिस्टर्ब करता. One more thing is that Gram Sabha members, all normal ordinary citizens, are members also of Gram Sabha. So maybe they are any members, relatives also, they also will be a part of the Gram Sabha and they will be attending the Gram Sabha. Does that mean because they are some relative of our panchayat members that they are not allowed to speak? Where is this? What is this logic of this? And no panchayat member, no relatives are allowed to speak in the Gram Sabha? Is there a rule for this? Is this called family raj? This is what is the allegations and they are completely false. आणि register already right from the beginning. एक टॉपिक खबर केला ते जिकडून असे हे करून ऍक्टिव्ह झालं ते आमचे त्यात आमचे फ्रेंड आमचो मावीन आणि वो आमचो गौतमाक ते म्हणटा सदांच या फॅमिली राज हे केला म्हणटा. फॅमिली राज म्हटल्यार ते सगळे आमचे वॉर्डार आमचे सगळे पंचायती 11 वॉर्डान तेणी आपणाचे काय मेंबर बसोवन ना, आपणाचे सोयरे काय बसोवन ना, हे त्यांचे नाव घाण करता सगळे एका फॅमिली राज केला. फॅमिली राज केला त्यांनी फक्त आपणाच्या वॉर्डान आपणाच्या भावाचे बायलेक बसयल्या माविनान आणि गौतमान आपणाचे भयणीक बसयल्या आपणाचेच वॉर्डार. कित्याक लोकांनी ताका सांगला तुवें बरें काम केलां म्हणून तुमी बसया म्हणून सांगला. आणि हे म्हणटा कितें फॅमिली राज म्हणजे की सगळ्या वॉर्डांनी जर आपणाचे मेंबर बसयता जाल्यार ताका फॅमिली राज म्हणटा न्हू. ते फक्त नाव घाण करपाचें हें करता, फकत कितें मातशें कितें गावता काय पळयता. आणि ते दिसा 2 ऑक्टोबराक जेन्ना ही ग्राम स्पेशल मिटींग काडलेली ते दिसाक तेणी सेम प्रॉब्लेम केला. दार बंद करून आमकां भितो गायले सगळे लोकय नाही. हे सारकें आयज हांव म्हणटा आमकां वुमना तर तुमी अशें करताय जाल्यार मागीर आनी उरना कितें गोंयांत आनी उरना कितें. हांव आयज विचारपाक सोदतां की आयज हे सेव ट्री सेव हे म्हणटा हांव आयज म्हाका म्हणूंक पडटा सेव वुमन म्हणून, सेव वुमन फ्रॉम RG. केलं करू ना कितें केलें MLA पासून सांगला सर हे केलं ते तू हे केलं ते सारखी काम. MLA को आन्सर ना. हांवें विचारलें MLA कडेन सर हे जे स्पेशल ग्राम सभा जो इश्यू जाला तो सारको काम. MLA को आन्सर ना. व्हिडिओतल्या मनीसाचो ऑब्झर्वर आसलो. पोलीस कंप्लेंट जालें. आणि ग्रामसभेक तुम्ही पोलिसांना इन्व्हाइट केले ना. त्यांच्या ग्रामसभेत तुमच्या एका सायन
ओके कोरम कितलो जाल्लो त्या दिसा ते दिसा आमचो कोरम कोरम जावन आसलो तेका लागून आमी रावलेली टील 11:30 वी हॅड टू एक्सटेंड आणि मागीर कोरम जाल्या नंतर आमी वी स्टार्टेड And repeatedly we ग्रामसभेत told- जे सायन करता तांकां सगळ्यांक अधिकार आसा तेजे तुमी कितें आमी सांगता सगळे आणि हांवें दोन Repeatedly दीस सांगलें. रिपीट सांगलेले कोण जी ग्रामसभा येयले ती प्लीज सायन ऑन द रजिस्टर मागीर- 2 आणि 4 पाट तरी सांगला अनाउन्स केलो न्ही मायकाचेर पण तुमकां डबल- पळोवपा जाय जाल्यार हेजे आसतले डबल ते आपयत रावले न्ही डबल म्हणजे 2 हात काडले एकट्यानं हय नाही सगळी जाणा. अशी आशिल्ली आणि मेजी कोण धरता मेज आमचो मेजतालो तो क्लार्क हय. आणि त्यांचो मेन जो आता सरपंच आता कितें फर्स्ट टाइम तेमी इलेक्शन केलें म्हणटा फर्स्ट टाइम जालें 68-92 फर्स्ट टाइम जालें तो म्हणटा की 170 क्रॉस जाले सेकंड टाइम जाता तेन्ना तुमकां 134 मेवले तो तुमी म्हणटा तेणी 138 तो तुमी म्हणटा तेणी आपयले तुमी आपोवना लोकांक लोक येयलो मागीर हांव आपोवना लोक येयत रावलो लोक येयत रावलो मागीर मागीर लोक people were येयलो mostly coming in लोक- ग्रामसभा. ग्रामसभा आमकां हाडोवपा जाय ना ते म्हणटा लोक येयलो मागीर फर्स्ट टाइम पळय जशें माय जालेले 170 जालेले तुमी एकूच काउंट घेतलो आनी डिक्लेअर केलो विनर म्हणून मायनस करून केलो सेकंड काउंट कित्याक घेवना तुमी सेकंड काउंट कितें जाला घेवन Bonus time ना. ना तुमकां सेकंड काउंट कित्याक घेवना काय म्हणटा Because it was already obvious ki one is already one. No, but कशें- wasn't it कशें- obvious that तिका माय जावंक शकताले म्हणून first time जालें. मान्य झाली. शकता ते मागीर कितें म्हणलें जो सेकंड बॉल तेजे नांव रजिस्टराचेर आसना ताजें नांवूच रजिस्टर registered in that Not 104 registered in that- So- नॉट 104 कित्याक 234 कितें जालेलें पळय तितून सांगता तुका ते हितून तुमी सेकंड टाइम घेतलो सो ते हितून तेजें नांव घालेलें न्हू सो सेकंड काउंटिंग कित्याक घेवना काय म्हणटा तुमी फर्स्ट काउंटिंग घ्यायला तुम्ही आणि डिक्लेअर केलं डायरेक्ट 134 ऑलरेडी जाले ते जालो 230 हो तेच सांगता तुम्ही डायरेक्ट मायनस केले हांवें तिंगा सांगलो पॉसिबिलिटी नाहलेली की माय जातले म्हणून सेकंड हांवें काउंटिंग सांगलो तेंकां तुमकां हा सेकंड हा परत आत वरपान ती रेडी आसोने मागीर हा, call तुमी केलो. offer मागीर केलें. call केलो. स्टार्ट स्टार्ट करून ती रेडी आसोने हे करपाक सो हांवें मागीर ती रेडी नाय म्हण हांवें ऑलरेडी डिक्लेअर केले मागीर फुडें व्हरपाकूच दिवना ते केम टू द टेबल ग्रामसभा and पुढे they were not allowing हो also. इश्यू झाला फर्स्ट टाइम असं झालं बोवाळ झालं काय ह्याच्या पहिले अशें झालं पयले 2 ऑक्टोबर सेम जालोले 2 ऑक्टोबर Special तुम्ही म्हाका सांगा हे 2 ऑक्टोबर जाल्ले हय. तेच्या उपरांत नेक्स्ट जी ग्रामसभा जाता तेका प्रिकॉशन घेवंक ना किंवा रजिस्टर जेंचे रजिस्टर नांव ते रावपाक तेजे भायर जाला सांगले सांगले मागीर सांगले ते मागीर वोटींग चेंज कशें जालें तर वाटी फुडें सांगले की आम्ही पहिले सांगले की रजिस्टरार वोट प्लीज रजिस्टर युअर नेम्स ऑन द रजिस्टर थोड्या लोकांनी कितें आमच्या विलेजान सांगले आम्ही आता येयले आमकां सायन करूंक दिवंक ना बुक तुमचे Sign कर पयलीं, जावं थंय. वी वर रिडिंग द मिनिट्स ऑफ द मिटिंग वोटींग करच्या पयलीं हय. तुमी ते प्रिकॉशन घेतले कित्याक म्हाका सांग ओवर रजिस्टर आसा हय. सी हे रजिस्टर इतले समजा 104 समजा रजिस्टर जालें नांव हय. सो वोटींग घेतली ती 104च ताजे वर तूं मागीर वोटींग करतना तूं येयलो जाल्यार यू आर नॉट एलिजिबल द प्रॉब्लम इज की तुषार जे पळय ते मनीस जे पळय सेकंड नेम असलेले पळय तेजे नाव ते 103 नासलोच भायर उडोवपा तुमी सो दॅट्स That they were व्हॉट not ready. ऑलरेडी घ्यायला न्हू तेजे नाव तेन्ना पळय इलेक्शनाक घ्यायला तुम्ही फर्स्ट टाइम तुम्ही ताका सांगू ना की नाव ना मागीर आम्ही पहिले की नाव ना ना मागीर आमी पळयला मागीर आमी पळयली पूण तुमी घ्यायला तेच सांगता न्हू सो तुमच्या मागीर सायड पळयला तुमच्या तेच सायडीन मागीर मिस्टेक आमी जाली न्हू. सांगला प्रिकॉशन तर पंचायती सायडीन मिस्टेक जाली म्हणटा तुम्ही कित्याक तुझे नाव घ्यायला तुम्ही समज तर पहिलेच तुम्ही सांगलेले आमी पळोवं ना ते आमी मान्य ही आमी ऑल्सो पळोवं डिड से दॅट ही नॉट ना साइन ऑन द बुक तेने म्हणून की बाबा आपण साइन Sign करू करू ना ना. बुकाचेर तेने एज्युम केले की आमी मागीर सेक्रेटरीन चोयलो तशें आमकां कळला तेणी सायन करूं ना फॉर एक्झाम्पल हांव जर ग्रामसभेक गेलो माझी रिस्पॉन्सिबिलिटी हांवें सायन करा राईट कळलो and it was told to them again It was announced several times by the सेकंड थिंग secretary. अशें आसता फर्स्ट पयलीं सायन घेवप मागीर ग्रामसभा स्टार्ट करप सारकें. मागीर ते ग्रामसभेक रावपाचो हक्क कोणाक आसता जेचे रजिस्टर जाता तेंचो जे रजिस्टर जाता तांकां पयलीं भायर काडप कारण तुमकां तें खबर आसा तुमकां 2 ऑक्टोबर असो इश्यू जाल्लो नेक्स्ट टायम कसो जातलो दुसरा इशू सरपंच आता ते ग्रामसभा तुम्ही पळय वाड्या वाड्यांनी घेता आता तुम्ही पंचायतीन घेयना वाड्या वाड्यांनी घेता आणि एक एलिगेशन हांवें जालें की तूं ते म्हणटा की तुम्ही मुद्दम घेतले म्हणटा ते हेजेर कित्याक मायग्रंट थिंगा चड आहा म्हणून हेजेर कित्याक म्हणून मायग्रंट ते सोड what मायग्रंट is the meaning of मायग्रंट migrant? सेटलर्स मायग्रंट सगळ्या उदा हो मायग्रंट म्हणजे त्याच वाड्यार तुम्ही मुद्दम घ्यायला म्हणटा कित्याक थिंगा तुमकां चड सपोर्ट आहा तुमचे चड वोटर तुमचे चड आहा म्हणून तेका लागून कित्याक घेतले तशें कांय ना तशें कांय ना तुम्ही एवरी टाइम चेंज करता We, if you see the records from our budget, I have been here for the past 10 years. We have taken it in many other wards. We have always kept because. So it was not deliberate? No, not deliberate at all. Why is I tell you is because all wards do not get a representation.
See, when we take only in Kurka, Bambolim is left out. If we take only in Bambolim, Talaulim is left out. Okay. So if it is taken in all wards, it's actually very good dish which we have started around already now 2-3 years back from the time, is that every ward has a representation मेवचे म्हणून. Let their voters come, let them also So speak. there was no any malice No, there's around nothing like behind that. it. Nothing like that. Nothing like तुमका है ना पंचायती खात ना ग्रामसभा that. But it's very small. It's very small. ते दिसा ग्रामसभेन जे फिजिकल जालेले तेजेर तुमकां कितें सांगपाचें After the Gram Sabha After the काबार Gram Sabha जावन जी झगडी जाली कितें मागीर झगडी जाली I कशें say तें that Aji always comes ready to create a problem. They always come with a preparation की आम्ही थंय वचून ग्राम सभा डिस्टर्ब करतो त्यांची एजेंडा तेच आसा. झगडीत करपाचें मागीर तांकां लोकांनी म्हणजे लायक मारूंक जाय न्हू. From the moment they come, we can see that their only agenda is to disrupt the Gram Sabha. Because when MLA comes, Uzo, what is this? I have also said, why are you not fighting on development issues of our village? There are so many things that are not done in Kurka. There are so many unfinished things. There are so many problems of people. Discuss that, fight on that. Fight on issues. Don't fight on AJ Gram Sabha, migrants, this and that. Those are not issues. The real issues are that there are problems in our village. Let's fight on that. Let's fight on issues. And I tell our respected MLA also that please let's fight on issues. Do not fight on these small things. We as a panchayat always work with our people and we are always ready to work for the development of our village. Can We you give want us to do that. clarification? What was Yeah. what started? What was the discussion between Viresh Workar and the person on that video? What was that issue? He was saying that, I think from the video it's quite obvious that he was saying that you are biased MLA. No, not that. Not that What was one. the issue that they were discussing? Some 114 survey number they were discussing. voting. Voting, which we have already discussed now, the voting. So now the MLA has been saying that your relatives are the ones who are making the noise. Your husband was there, your son was there. My son was not there, I told you. My son Please was very not clearly say there. that I your son सांगला was there. माझो चेडो असो ना. तो गोवा हलवत न्ही ते एका गो असलो म्हणल्यार गो मागीर ग्रामसभेत असलो म्हणल्यार He's also a Gram Sabha ordinary didn't member. interfere. He's a member of the Gram Sabha. No, but Yeah. that is the allegation that is being made. They were there, but they were also members. My husband might have been there. He was not there that day, but otherwise he was maybe there in some time because they are all members of the Gram Sabha. That's what we are seeing. And And maybe their relatives also were दुसरं there, एक which we कंप्लेन don't केला पाहिजे recognize. दीपाली काणकोणकरान कंप्लेन केला की मॉविन तुझो ब्रदर इन लॉ आणि प्लस लीना नाईक तुझो भाव हा सिद्धेश नाईक ते इन्स्पेक्शनाक वयता म्हणून जेन्ना इन्स्पेक्शन असता पळय तेन्ना वयता तेणे म्हणून प्रूव करचे ते इन्स्पेक्शनाक भितर येयल्या जाल्यार ही जस्ट केम टू ड्रॉप अस. काल सुद्दां पंच मेंबर आमच्या बरोबर असले, पयर इन्स्पेक्शनान असले. यू कॅन आस्क देम ऑल्सो वेदर ही एंटर्ड द प्रिमायसीस ऑफ द इन्स्पेक्शन. अजेंडा मिटिंगांक सुद्दां दे आर नेवर इनसायड द पंचायत. अजेंडा मिटींग, फोर्टनायट मिटींग जेन्ना जाता, शी टेल हर टू प्रूव केन्ना खंयचे मिटींग. दे डोंट इवन कम इन द कॅबिन. Being the ex-members, they are doing their social work, they are continuing their social work. They come to panchayat. जो व्हिडिओ रेकॉर्ड केला ते व्हिडिओ रिकॉर्डिंगान त्यांच्या हातीन पेपर्स सुद्धा दिसतले. लाडली लक्ष्मी म्हणून वॉट एव्हर. स्टील पीपल कॉन्टॅक्ट हिम बिकॉज ही हॅज डन गुड वर्क, बोथ ऑफ देम. सो दे कम विथ द पेपर्स. आणि जे कोण एलिगेशन्स घालता, इवन दॅट सुदेश कांदोळकर, ही विल कम एम्प्टी हँडेड. तो येता फक्त एज अ रिकॉर्ड करपाक. तेज्या हातीन कितेंच आसना. तो येता, जस्ट पळयता, वता. प्रूव करचे की तेज्या हातीन एक पेपर आसता और तो कितें इन्वर्ट करता फायल, एनीथिंग. सो दीस इज द थिंग. ते आपले जे तेंचे कॉन्टॅक्ट्स आसा 10 वर्सांचे लोकां कडेन, पीपल कम टू देम टू फॉर हेल्प. सो तेच कामां घेवन येता ती. वॉट इज रॉंग इन दॅट? So you are saying that whatever the allegations are being made, these are all false. ऑल फॉल्स. हे फक्त मिसगाईड करता लोकांक. Video फक्त काढून, video काढून एक काम असं त्यांचे ते व्हिडिओ काढून मिसगाईड करपाचे आणि लोकांक पिशान काडपाचे. तुम्ही कितें म्हणटाले तुम्ही कितें म्हणटाले तेन्ना सांगा. Regarding that, तुमचे relatives येता हिंगा. मायग्रंट आहात न्हू सगळ्याक. No, relatives. Regarding the relatives. रिलेटिव्ह म्हणा ते फॅमिली राज म्हणटाले पळय न्हू. फॅमिली राज म्हणजे अकरा मेंबर तर आता तेंच्यांनी दवरलेले, तेका फॅमिली राज म्हणटा न्हू. त्यांनी फक्त आपणाचो एकाच वार्डाक आपणाचो बसयला, तेज्या वार्डाक तेजो बसयला, तेका फॅमिली राज म्हणटा. तेका राज म्हणिनात जाय फॅमिली राज. तेंकां आतां लोकांनी तेंच्यांनी बरें काम केलें, तेंकां बसोवंक जाय. तेंकां निवडूंक हाडली. तुमकां जाय जाल्यार तेंकां उडया, डिफीट करा. फॅमिली राज जाल्यार लोकांनी उडोवंक जाय तेंकां.
त्यांना त्यांच्यानी आता बरें काम केलं त्यांना आयलं निवडून. तुम्ही जशें काम केलां तशें तुजो रिप्रेझेंटेटिव्ह दी आमकां. आमी कितें It is by public demand. डेफिनेटली That's why they have won also. No? दॅट इज वाय वी हॅव वॉन नो. आणि तुमच्या कुडका पंचायतीन गोल्फ कोर्साचो एक इशू फाटी जातालो ते कितें आसलें? गोल्फ कोर्स तो तोय तेणी इश्यू हेणी दिपालीन हे केलो की गोल्फ कोर्स येता तो गोल्फ कोर्स न्ही थंय फक्त एड्रेस. The address of the person who applicant was golf course. आता So they आवाज misguided the people again by saying that it is golf course is coming up in Kurka. why that issue is not being raised now again by them. आता खंय गेली? Because त्यांना कळ्ळें न्हू ते it is That's what misguiding people. प्रोजेक्ट काय ना तुमचे हितून काय म्हणटा फक्त मिसगाईड करता लोकांक. आणि दुसरा इशू आहा न्हू ते पळय 5 घरां कितें ती तांकां रोड एक्सेस ना पंचायत कितें कोऑपरेट करना ते म्हण काल सांगलें. आयज डिस्कस जाला या ते. regarding the road 2 वर्सां पयलीं that is even before our respected MLA has been elected, I have been following up that issue. त्यांचे कितें आसलेलें there was a before the this आमचे न्यू मिलिटरी हॉस्पिटल जे पळय कॉम्प्लेक्स आतां येयले ते जे मदल्याच्यान एक फॅमिली इज स्टेईंग बिहायंड दॅट एक्झॅक्टली बिफोर शिरोयकर फॅमिली म्हणून ते तेजे फाटल्यान रावता. सो दे वर युजींग अ पाथवे थ्रू द मिडल ऑफ द हॉस्पिटल आमचे मेन हायवेचेर पावपाक लागून तांकां रोड एक्सेस नासलेलेच. सो दे हॅव बीन ट्रेडिशनली युजींग दॅट वे हॉस्पिटलाच्या मदींतल्यान. सडनली दीस हॉस्पिटल प्रोजेक्ट केम आमचे मिलिटरी हॉस्पिटलाचे वॉल्स जाले आनी तांकां एक पाथवे अशें आसलेले. सो दे टू कम थ्रू दॅट वॉल ऑल दीज इयर्स. आता मिलिटरी हॉस्पिटल केन्ना येवंक लागले अँड वेन इट वॉज नियरिंग कम्प्लिशन दॅट टायम मिलिटरीन ऑब्जेक्शन हाडलें की आमकां हे लोक आमचे कॉम्प्लेक्साच्यान वचपाचें नाका म्हणून. वी डोंट वॉन्ट देम टू गो थ्रू बिकॉज इट इज अ हाय सिक्युरिटी एस्पेक्ट. वी डू नॉट वॉन्ट देम टू गो थ्रू दिस. दिस इज जस्ट अराउंड 1 year back. 1 year back when it was nearing completion, that is the time this issue had come up. So then I have gone, we have made a representation to Panchayat. I have continuously been with them. That's why I am speaking on this. And I have made a representation of those people also. We have gone to our respected MLA, then MLA. We have put this subject also to the military. I have continuously, repeatedly requested them that until an alternate road is prepared for them, do not close that way. अशें आमी रिपीटेडली तांकां केलें आनी ते जालेय सुद्दां. अराउंड 1 year दे अलाउड देम टू पास थ्रू दॅट. आनी ऑल्टरनेटिव्ह रोडाचे आमकां एनओसी जाय आसलेले. एनओसी देर आर 2 places. वन एनओसी इज फ्रॉम गोवा हावसिंग बोर्ड जे पळय मिलिटरीची वॉल बाउंड्री टचिंग आसा ते गोवा हावसिंग बोर्डाचे जागो. सो आमी लेटर पंचायतींतल्यान केले गोवा हावसिंग बोर्डाक की तुमी आमकां एनओसी दिवची ती रोड प्रोसेस करपाक लागून टू स्टार्ट द प्रोसेस. दिस इज गोईंग ऑन फ्रॉम द पास्ट 1 year. एनओसी इन गोवा हावसिंग बोर्डान आमकां रिप्लाय केले दॅट वी कॅनॉट गिव्ह. वी आर हॅव्हिंग अ सब डिव्हिजन. आमकां सब डिव्हिजन फ्युचर प्लॅन्स आसा आमचे. सो एट दॅट टायम आमी कन्सिडर करतले. Again, Panchayat repeatedly requested them, and the meeting went to collector, where our secretary represented Panchayat, and there it was told that you have to provide an alternate road as soon as possible because we are going to close the त्यांची पयलीची वाट आसा ते बंद जावपाची आसा. In that meeting, what happened is our secretary said that we will process the thing unless NOC has been given by housing board. Housing boardचे NOC येवंक ना. After today, until the 22nd, that is when this meeting 4th October किती तरी झाले ते उपरांत एनओसी आमकां मेळोंक ना अंटील दॅट टायम. फ्रॉम 4th October to the 22nd of November. 22nd after this when this thing was raised up तेन्ना एनओसी आमचे पंचायतीन इन्व्हाइट झाले. दॅट टू नॉट अ एनओसी, इट्स अ प्रोविजनल एनओसी. Provisional NOC stating that TCP, provided TCP gives NOC for this, it will be considered. त्यांची कंडिशनल एनओसी आमकां प्रोवाइड केली on 22nd of November. The Kurka Panchayat is ready to build that road if the NOC is given. The NOC is provisional first of all by TCP. Secondly is we have forward, there is a gradient. So there will be a requirement of hill cutting or this. So that's why TCP permission will be required. Our Panchayat is always ready, and we have also said that there is a very big stretch of road. Maybe our Panchayat might not have the full funds to complete the full road. So part of it will have to go under PWD. But whatever support we have continuously been with these people, and they also know it that we have continuously been fighting for them. That's it. सरपंच तुवें एक म्हणलें पळय सरपंच MLA कोण ग्रामसभेक येवपाक काय म्हणून ताका तो
त्या मतदारसंघाचो इलेक्टेड रिप्रेझेंट ताका अधिकार ना ग्रामसभे येवपाक ग्राम सभे ना हो एक जालो आनी जर तर मागीर तुमी इलेक्ट येवन आमी हे MLA पॅनल आनी हे म्हणटा कित्याक MLA कडेन फोटो काडटाले ना मागीर त्या पंचायतीचो मेंबर आसा No, he's not a member of the Gram Sabha. He has the right to come because we have invited him as MLA, but he does not have the right to speak over there. So that day he was not given the permission to No, speak. No, and to instigate people and Gram Sabha disrupt करपाचे. I'm sure that he doesn't have that. Also, I want to add one thing की MLA म्हणटा बाउन्सर्स हाडलेले ऍटलिस्ट त्याचे सपोर्टर्स म्हणटा जाल्यार आय कुड हॅव अंडरस्टँड बट ही बींग MLA ही नोज ईच अँड एवरी पर्सन क्लोजली ना ऍटलिस्ट तेणे तरी अशें म्हणूंक जायनासलें की बाउन्सर्स हाडलेले म्हणून बाउन्सर्स जर हाडलेले न्ही जाल्यार आमच्या मेंबराच्या चेड्याचेर कसो अटॅक जालो आमचे बाउन्सर्स असले जाल्यार ही वॉज अटॅक कंटिन्युअसली ताजो शर्ट पिनलेलो ताच्या बोटाक सुद्दां हांगा लागला आमी बाउन्सर्स हाडलेले जाल्यार आमच्या मेंबराक कशें लागले